दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी 3 वाजेपर्यंत 46.55% मतदान झालं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद केंद्रीय विद्यालयातल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही मतदानाचा हक्क बजावला. मतदान सब अधिकारों की जननी है. इससे सर्वोपरि कोई अधिकार नहीं है. प्रजातंत्र का महत्व तब है जब हर व्यक्ति अपना मतदान विवेकपूर्ण तरीके से, स्वतंत्रता से और देश के लिए करे. इसी से प्रजातंत्र फलता है, फूलता है, विकसित होता है. दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना, केंद्रीय मंत्री एस जयशंकर आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनीही मतदान केलं. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनीही मतदान केलं. नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी कामराज लेन इथल्या मतदान केंद्रावर मतदान केलं. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. आपचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नेते मनीष सिसोदिया, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसचे अजय माकन, भाजपाच्या मीनाक्षी लेखी, खासदार बांसुरी स्वराज, दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि काँग्रेस उमेदवार संदीप दीक्षित यांनीही मतदान केलं. 1,56,00,000हून अधिक मतदार 699 उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. शनिवारी 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. आपलं मौल्यवान मत देण्याचं आवाहन करत पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मतदान केल्यानंतर निवडणुकीच्या व्यवस्थेची माहिती दिली. दिल्ली में बहुत तैयारियां की हैं बूथ्स पे. आज सब जगह में अच्छी अच्छी सजावट की है. लंबी लंबी कतारें देखने को मिल रही हैं सुबह से ही. हमारा पूरा कंट्रोल रूम चेक कर रहा है, देख रहा है, एंड वी आर वेरी एंथ्यूज्ड एंड हैप्पी दैट लार्ज नंबर में लोग निकल रहे हैं. और मुझे पूरी उम्मीद है कि दिल्ली में आज सब लोग आएंगे और वोट करेंगे. अभी पूरी दिल्ली में सब जगह में बूथ्स पे वोटिंग शुरू हो चुकी है. पीसफुल है एकदम. लंबी लंबी कतारें भी हैं और सर्दी का समय धीरे धीरे और बढ़ेंगी. तो कोई भी घर में छूटने ना पाए. आज सब लोग आके वोट जरूर करें.